आणि इकडे अजित पवार यांनी तब्बल तासभर ललित हॉटेलमध्ये आपल्या सगळ्या आमदारांना कानमंत्र दिलेला आहे। विधान परिषद निवडणुकीवरती अजित पवार यांनी ललित हॉटेलमध्ये असलेल्या आपल्या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन केलेलं आहे। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवरती अजित पवार गटाचे सगळे आमदार अंधेरीमधल्या द ललित हॉटेलमध्ये आहेत। अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, अमोल एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत। काही वेळापूर्वी अजित पवार या ठिकाणाहून विधान भवनच्या दिशेने गेलेले आहेत। काल रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यासोबतच सर्व जे पक्षाचे आमदार आहेत त्यांची एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये विधान परिषदेत निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। आज पुन्हा एकदा अजित पवार या सर्व आमदारांची बैठक घेतील आणि या बैठकीमध्ये रेफरन्स कशा पद्धतीने मतांचा असावा या संदर्भामध्ये माहिती देताना आपल्याला पाहायला मिळतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 उमेदवार निवडणूक लढताना पाहायला मिळत आहेत। याच्यामध्ये शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर या 2 महत्वाच्या नेत्यांचा समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे। आज सर्व आमदार ललित हॉटेलला पोहोचतील आणि आज या ठिकाणी 2 ते 3 वेळा या सर्व आमदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। मत कसं द्यायचं, कशा पद्धतीने आकडेवारी असायला हवी या पद्धतीची बेसिक माहिती या ठिकाणी देण्यात येईल। अशा पद्धतीचे 2 ते 3 सत्र पार पडतील आणि त्यानंतर उद्या आमदार मतदानासाठी जातील। निलेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा